आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त समोर आमचे मोठे बंधू व समाजसेवक गोरखभाऊ राठोड त्यांचं 3 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे। फक्त छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर आज महाराष्ट्रभर बघतो आपण, पूर्ण महाराष्ट्राचा बंजारा समाज हा एवढा प्रतिसाद एवढा आतापर्यंत कधीच बंजारा समाज एवढं रस्त्यावर उतरला नव्हता। 2 दिवसापूर्वी आपण बघितलेले जालना जिल्ह्यामध्ये 2 लाख बंजारा समाज रोडवर होता आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा 2 ते 2.5 लाख बंजारा समाज हा रोडवर आंदोलनासाठी उभा होता। काल सुद्धा आम्ही सोलापूरला गेलो होतो। सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी सुद्धा लाखोच्या संख्येने बंजारा समाज रोडवर आंदोलन करत होता। याचा मार्ग एकच आहे, जे महाराष्ट्रामध्ये ज्या मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्यात आले, हा आरक्षण बंजारा समाजाला द्यायला पाहिजे। याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरात बंजारा समाज आमचा कुठे आंदोलन करतोय, कुठे उपोषण करतोय, कुठे आत्मदहन करतात। बंजारा समाजाचे 3 मुलं जे तरुण मुलं होते त्यांनी आज स्वतःला समाजासाठी त्याग करून त्यांनी आज स्वतःचं जीवन संपवलेलं आहे। त्यांचे लहान लहान लेकरं आहे। काल मी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेलो असता जो मुलगा आहे, तरुण मुलगा, त्याचं वय जर बघितलं तर 27 वर्षाचा मुलगा, क्वालिफाईड म्हणजे बीकॉम झालेला मुलगा, त्याची मिसेस सुद्धा BA झालेली आहे। असा मुलगा समाजासाठी त्याग करून स्वतःची घरामध्ये फाशी घेऊन त्यांनी जीवन संपवले। याचं कारण हे आहे की बंजारा समाज हा कित्येक वर्षापासून वंचित आहे। आज बंजारा समाजाला ST आरक्षण द्यायला पाहिजे, जी आमची मागणी आहे, रास्त मागणी आहे। आम्ही दुसऱ्याचं आरक्षण मागत नाही की दुसऱ्याच्या ताटातलं आम्हाला द्या असं मागत नाही, आमचंच आरक्षण आम्हाला मिळावा यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने, कुठे उपोषणे चालू आहेत। मला महाराष्ट्र शासनाला खास म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, साहेब तुम्ही सांगितलं होतं आमच्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर बाकी इतर राज्यामध्ये समाज आहे हा समाज एक प्रवर्गामध्ये आणायचा आहे। पण मला असं वाटतंय साहेब, तुम्ही एवढे अभ्यासू आहात, आज तुम्हाला ह्या बंजारा समाजाला न्याय द्यायलाच पाहिजे। कारण हा समाज जर बघितला, हा कामगार समाज असा, या स्वतःचं कुठे राहायचं यांना घर नाहीये, स्वतःची जमिनी नाहीये, मोलमजुरी करून खाणारा समाज, ऊसतोड कामगार समाज, हा समाजाला आज न्यायाच्या नजरेने आज मुख्यमंत्री साहेबांकडे व शासनाकडे बघत आहोत आणि आम्हाला न्याय देतील असं आम्हाला अपेक्षा आहे। आणि बंजारा समाजाच्या सर्व बंजारा समाजा माझं आव्हान आहे, तरुण पिढीला आव्हान आहे, स्वतःचं जीवन संपू नका। आरक्षणची लढाई आपल्या सर्वांना मिळून लढायची आहे। फक्त तुम्ही कायदे समाजामध्ये आंदोलने करा, उपोषणे करा, पण स्वतःचं जीवन संपू नका, हीच मला कळकळीची समाजाला करण्यात आहे। जय शिवलाल। जयकुमार जी राठोड, राष्ट्रीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष।